ब्रेकनंतर आपलं स्वागत। ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छता अभियानाची पाहणी होतीये। ठाण्यातल्या वागळे प्रभागामध्ये स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री हे इथे दाखल झालेले आहेत। ही मोठी पाईपलाईन आपल्याला पाहायला मिळतेय। ठाण्यातल्या वागळे एस्टेट हा भाग आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। सुनील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, नेमक्या कोणत्या भागाची ही पाहणी होतीये मुख्यमंत्र्यांच्या करवी? प्रज्ञा, आपण पाहायला गेले तर गेल्या काही दिवसापासून मुंबई असेल किंवा इतर भाग असेल मुंबईच्या, त्या ठिकाणी स्वच्छतेवरती जास्त लक्ष देत मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती उतरताना दिसून येत आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवरती ठाण्यात देखील वागले परिसरामध्ये, या ठिकाणी पाईपलाईन रोड परिसरामध्ये मुख्यमंत्री जे आहेत मुंबईनंतर ठाण्यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये सामील झालेले आहेत। आपण पाहू शकतो की स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते त्या पाईपलाईन परिसरामध्ये उतरून सफाई कशी सुरू आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी कामगार जे आहेत ते साफसफाई करतात याकडे प्रामुख्याने लक्ष देत आहेत। आणि मुख्यमंत्र्यांसोबत आपण पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा इतर पदाधिकारी देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। स्लम एरियामध्ये एकंदरीत साफसफाई झाली पाहिजे व कुठल्याही प्रकारच्या आरोग्याला, लोकांच्या आरोग्याला इजा होऊ नये यासाठी जो गाळ आहे तो गाळ पाईपलाईन परिसरामध्ये तोही काढला जाणार आहे। आणि त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांना पण मुख्यमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वी रस्ते पूर्णपणे रस्त्याच्या मधील गाळ पण काढायला सांगितलं, जेणेकरून त्यानंतर पाण्याची फवारणी मारून रस्ते देखील घेण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। आणि आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री स्वतः तशा प्रकारे पाईपलाईन वरनं चालक ही पाहणी करत आहेत आणि स्वच्छता अभियानामध्ये मुख्यमंत्री स्वतः सहभागी झालेले आहेत। सकाळपासूनच ठाण्यामधील इतर परिसर, ठाण्यामधील वाघे स्टेट झाले किंवा वाघे वाडच्या इकडे पाईपलाईन रोड झाले, या इतक्या परिसरात देखील सकाळपासून मुख्यमंत्री जे आहेत या ठिकाणी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। नक्कीच।